लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र धोरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवल्यामुळे राजकारण तापलेलं आहे। गुरुवारी दिल्लीमधल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी थेट मोदींच्या गळाभेटीची नक्कल केल्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि भाजपनं आता त्यांच्यावर पलटवार केलेला आहे। राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेचा भाजपने समाचार घेतलेला आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गळाभेटीची उडवलेली ही खिल्ली। गुरुवारी नवी दिल्लीतील काँग्रेसच्या राष्ट्रीय संमेलनात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विविध मुद्द्यांवरून जोरदार निशाणा साधला। यावेळी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना परदेशी नेत्यांशी होणाऱ्या त्यांच्या गळाभेटीचा उल्लेख राहुल गांधींनी केला। मोदींचे परराष्ट्र धोरण नेमकं कसं आहे हे दाखवून देत असल्याचं सांगत राहुल गांधी यांनी व्यासपीठावरून संदीप दीक्षित यांच्या दिशेने ते गेले आणि त्यांची गळाभेट घेतली। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात गेल्यानंतर विविध देशांच्या नेत्यांची गळाभेट घेतात आणि तेच त्यांना परराष्ट्र धोरण वाटतं असा टोला राहुल गांधींनी लगावला। राहुल गांधी यांच्या कृतीनंतर संदीप दीक्षित यांनी ही विनोदी टिप्पणी केली आहे। एक चीज पूछ सकता हूं? मिलनी समझ के तो नहीं पकड़ा था। या संपूर्ण प्रसंगामुळे कार्यक्रमात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं। इनका पता नहीं कहां से इनके दिमाग में घुस गया। अब अजीब चीजें घुस जाती है, बट इनके माइंड में घुस गया कि फॉरेन पॉलिसी इज दिस। अब पता नहीं किसने डाला, कहां से घुसा कि भाई फॉरेन पॉलिसी का मतलब इमेजिन द इग्नोरेंस फॉरेन पॉलिसी। एक चीज पूछ सकता हूं? मिलनी समझ के तो नहीं पकड़ा था। I have not reached there yet. राहुल गांधींचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला। ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले। भाजपकडून राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे। भाजप सोबतच शिवसेनेने देखील राहुल गांधींच्या कृतीवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळतं। कारहीन, गरिमाहीन, अश्लील और अभद्र बयान राहुल गांधी ने माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी पर दिया है, उससे वो लीडर ऑफ द ऑपोजिशन नहीं, एक फेल्ड स्टैंड अप कॉमेडियन लग रहे थे। राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा केला तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय अशा प्रकारचा आहे। ज्या प्रकारे देशाच्या प्रधानमंत्र्याचा तर अपमान केलाच, पण त्याच वेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा इतक्या खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी जो अपमान केला, या देशामध्ये अशी छिछोरगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्याने केली नव्हती। गल्लीतले नेते देखील अशा पद्धतीने वागत नाही। खरं म्हणजे माझं तर असं मत आहे की राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे। 35 देशांनी प्रधानमंत्री मोदींना सर्वोच्च पुरस्कार दिलाय। खऱ्या अर्थाने देशाचा गौरव आहे, देशाचा अभिमान आहे। परंतु दुर्दैवाने ही पोटदुखी विरोधकांना आहे। आता जे काही ते अगदी म्हणजे अशा याच्यावर उतरलेले आहेत की ते मिमिक्री करू लागलेले आहेत। आता विरोधी पक्ष नेता मिमिक्री करू लागला तर खऱ्या अर्थाने त्यांना काय म्हणायचं, आपण मिमिक्री आर्टिस्ट म्हणायचं? काँग्रेससह इंडिया आघाडीनं मात्र राहुल गांधींच्या भूमिकेचं समर्थन केलं। संजय राऊतांनी राहुल गांधींच्या मिमिक्रीचं समर्थन करत मोदींनी देशाची प्रतिमा डागाळल्याचा घणाघात केला। प्रधानमंत्र्यांनी कुठल्याही देशात जाऊन बनावट मेडल्स घेणं किंवा पुरस्कार घेणं AIने बनवलेले, त्यासाठी नाही, किंवा मिठ्या मारणं, घट्ट मिठ्या मारणं आणि त्या समोरच्या राष्ट्रपतीचा श्वास गुदमरणं त्या मिठीमुळे, याला परराष्ट्र धोरण म्हणत नाही। 2 राष्ट्रपतींचा श्वास गुदमरल्यात, मला माहीत नाही। तर राऊतांनी राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासह राऊतांवर जोरदार निशाणा साधला। आहे की त्या गळाभेटीमुळे
आपल्या देशाची बाहेरच्या देशांमध्ये किती अभिमान वाढलेला आहे, किती ताकद वाढलेली आहे, कसे संबंध सुधारलेले आहेत, हे कुठल्याच काँग्रेसवाल्यांना कधी कळणार नाही. कारण का काँग्रेसनी फक्त पाकिस्तानशीच गाळाभेट करण्याचं आत्तापर्यंत काम केलेलं आहे. इस्लामाबादशीच गाळाभेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणामुळेच आज जो काय आपला भारत देश महासत्तेच्या दिशेने चाललाय ते ह्या गळाभेटाचाच परिणाम आहे. म्हणून राहुल गांधी सारख्या कमी बुद्धीच्या व्यक्तीला ते कळणार नाही. संजय राऊतांना हा काही साक्षात्कार झाला माहीत नाही. त्याला रोज साक्षात्कार होतो सकाळी 9 वाजता. जसा सकाळी कोंबडा सकाळी उठल्यानंतर जो काही बांग देतो, मला वाटतं आता त्या पद्धतीने त्यांची एक सवय झालेली आहे. संजय राऊत फार मनावर घ्यायची गरज नाही. देशातले जोकर नंबर 1 राहुल गांधी आहेत आणि देशातले जोकर नंबर 2 उद्धव ठाकरे आहेत आणि जोकर नंबर 3 संजय राऊत आहेत. त्यामुळं ज्यांची स्वतःचीच कॉमेडी सर्कस झाली आहे. काल राहुल गांधींनी कॉमेडी सर्कस करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाचा अपमान जोकर म्हणून करत असतात आणि संजय राऊत तर जगप्रसिद्ध जोकर नंबर 3 आहेत. त्यांच्याच पक्षाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांचा जोकर म्हणून उल्लेख केलेला महाराष्ट्राने ऐकला. आणि राहुल गांधींची बाजू हर्षवर्धन सपकाळ जेवढ्या पोटतिडकीनं मांडत नाहीत, राहुल गांधींची बाजू पृथ्वीराज चव्हाण जेवढ्या पोटतिडकीनं मांडत नाहीत, तेवढं संजय राऊत राहुल गांधींचे प्रवक्ते म्हणून महाराष्ट्रामध्ये भूमिका मांडतायत. राहुल गांधींनी मोदींच्या परदेश दौऱ्यांची खिल्ली उडवत भाजपला चांगलंच डिवचलंय. त्यामुळेच देशभरातील भाजप नेते राहुल गांधींच्या कृतीविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. परिणामी आता संसदेचं अधिवेशन संपलं असलं तरी राहुल गांधी आणि भाजपमधील संघर्ष सुरूच राहण्याची शक्यता आहे. थैंक यू वेरी मच. कीप फाइटिंग. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.